धम्मराजिक स्तूप म्हणजे कोणता स्तूप ऐकले? आपल्याकडे मुंबईत आहे ना आपल्याला, आपल्याकडे धम्मराजिक स्तूप आहे ना एक. कोणता स्तूप आहे? नालासोपाराचा स्तूप. धम्मराजिक स्तूप आहे हा, एक धम्मराजिक स्तूप आहे. आणि आणखी कोणता धम्मराजिक स्तूप आहे? एक पाकिस्तानमध्ये तक्षशिला जे होतं पूर्वी गांधार प्रदेशामध्ये, ते आता पाकिस्तानमध्ये आहे, त्या भागामध्ये ते गेलेलं आहे. तर या धम्मराजिक स्तूपाचं महत्त्व असं आहे की सम्राट अशोकांनी हे स्तूप बांधले होते आणि या स्तूपांमध्ये भगवान बुद्धांच्या धातुरक्षा आहे. भगवान बुद्धांनाच सम्राट अशोक धम्मराजा असं म्हणतात आणि त्यामुळे या स्तूपांना आता आपण धम्मराजिक स्तूप असं म्हटलं जातं. या स्तूपाची हिस्ट्री अशी आहे, 1761 मध्ये इकडे चेतसिंह नावाचा राजा होता वाराणसीचा, आणि ब्रिटिशांचं आक्रमण जेव्हा झालं तेव्हा तो ब्रिटिशांना सरेंडर झाला चेतसिंह, आणि ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली इकडचं सगळं ॲडमिनिस्ट्रेशन चालू लागलं. मग त्या लोकांना डेव्हलपमेंट म्हणून बनारस घाट बनवायचा होता, बनारस मार्केट बनवायचं होतं. हे सगळं टेकड्या झाल्या होत्या, हे सगळं जमिनी खाली होतं. आता आपण खाली गेलो होतो ना, एवढ्या वर्षामध्ये 15 फूट जमिनीचा लेअर वरती आलेला आहे. म्हणजे जी स्थळं आपण पाहतो ती जमिनीच्या खाली असतात आणि जी आपण समतल पाहत आहोत ते वरचेच भाग असतात फक्त ते. तर हा धम्मराजिक स्तूप त्या काळामध्ये एक टेकडी खाली, त्यातून विटा निघत होत्या, म्हणून त्या लोकांनी बनारस घाट बनवण्यासाठी, त्या राजांनी आणि त्याच्या मुलींनी बनारस घाट बनवण्यासाठी हा पूर्ण टेकडी खोदून काढली हा स्तूप, आणि ह्याच्यामधून ज्या विटा त्यांना मिळाल्या त्यातून त्यांनी बनारस घाट आणि बनारस मार्केट 18व्या शतकामध्ये बनवलं होतं, म्हणजे 1761 वगैरे या वेळी. आणि इथून एक त्यांना एक धातुरक्षेचा करंडक मिळाला होता. त्याच्यामध्ये भगवान बुद्धांच्या धातुरक्षा होत्या, 5 प्रकारचे हिरे मोती वगैरे होते, सोन्यामध्ये मौल्यवान धातू, आणि ज्या रक्षा त्यांनी स्वतःकडे ठेवल्या. आणि तो कलशमध्ये धातुरक्षा मिळाल्यामुळे त्यांचा समज असा झाला की त्या काळातील कोणत्या तरी साधू संतांच्या मोठ्या या धातुरक्षा असाव्यात. गंगेसारखं पवित्र ठिकाण नाही आहे की या धातुरक्षा आपण विसर्जित करू शकू, कारण ते लोक काय करायचे, गंगा ही इथल्या लोकांसाठी, आज पण उत्तर भारतातल्या लोकांसाठी ही पवित्र, जिला आई मानली जाते गंगेला इकडे, तर त्यांनी त्या धातुरक्षा भगवान बुद्धांच्या त्यांच्या ह्याच्यामुळे, अज्ञानामुळे त्यांनी त्या गंगेमध्ये विसर्जित केल्या. त्यामुळे त्या धातुरक्षा आपल्याला आज मिळत नाही. भगवान बुद्धांच्या बऱ्याचशा धातुरक्षा ह्या विलुप्त झालेल्या आहेत निसर्गामध्ये. सांचीच्या कुठे बुडाल्या, समुद्रामध्ये बुडाल्या. त्या अलेक्झांडर कनिंगहमनी सतधारामधल्या ठेवल्या म्हणून त्या आपल्याला आज पाहायला मिळतात तिकडे गेल्यानंतर. माझ्याकडे फोटो आहेत त्या धातूंचे, तर ते धातूंचे फोटो मी सापडले, मला थोडासा वेळ भेटला तर मी पाठवून देईन, तुम्ही बघू शकता. आणि उद्या आपण श्रावस्तीला राहणार ना, तर उद्या रात्री आपण श्रावस्तीला पोचू, परंतु परवा जेव्हा श्रावस्ती पाहू तर चांगला हे असेल, आपलं वेळ योग चांगला असेल तर आपल्याला भगवान बुद्धांच्या धातुरक्षा ज्या पिप्रहवामधून प्राप्त झाल्या होत्या, पिप्रहवा स्तूप म्हणजे भारतातली कपिलवस्तू, तिथे ज्या प्राप्त झाल्या होत्या त्या आपल्याला पाहता येतील, त्याचं दर्शन करता येईल आपल्याला जेतवनामध्ये. आता इथे बाहेर गेल्या, या गेटमधून बाहेर पडल्यानंतर एक वॉशरूम आहे, सर्वांनी तिकडे जा, हजेरी लावा आणि मग त्याच्या पाठीमागे